घेऊ एकच विशाल एकच विशाल कसा देत नाही कसा देत नाही आणि आमच्या प्रश्नाला न्याय द्यावा यासाठी आम्ही आजचं आंदोलन आयोजित केलेलं आहे. भवनामध्ये विधानसभेमध्ये की हत्ती गेला आणि शेपटी राहिली तेवढी शेपूट तुमची आम्ही आंदोलन आम्हाला जुनी पेन्शन मिळाली पाहिजे. 2005 पूर्वीचेच आहो, म्हणजे आम्हाला असं वाटतं की आता आम्ही मेलं पाहिजे असं शासनाला वाटतंय का? अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पेन्शनग्रस्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना या संघटनेच्या वतीनं आज आम्ही संविधान चौकामध्ये लक्षवेध आंदोलन आयोजित केले आहे. आमच्या आंदोलनाचा एकच विषय आहे की 2005 पूर्वी जे नियुक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आहेत तेच फक्त जुन्या पेन्शनपासून वंचित आहेत आणि यासाठी लक्ष वेधण्यासाठी आमच्या प्रश्नामध्ये लक्ष घालण्यासाठी आमचा प्रश्न समजावून घेण्यासाठी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे कायदेतज्ञ आहेत आणि त्यांनी या विषयामध्ये लक्ष घालावं आणि आमच्या प्रश्नाला न्याय द्यावा यासाठी आम्ही आजचं आंदोलन आयोजित केलेलं आहे. किती कालावधीपासून तुमचा पेन्शनचा प्रश्न प्रलंबित आहे? गेल्या 10-12 वर्षापासून आम्ही हे आंदोलन वेगळ्या प्रकारच्या संघटना असतील, वेगवेगळे प्रकारचे शिक्षक आमदार असतील यांनी प्रयत्न करत आहेत. आजसुद्धा ते प्रयत्न करत आहेत. मात्र या प्रश्नाला कुठेही वाचा फुटली नाही. हा प्रश्न जाणीवपूर्वक दुर्लक्ष केला असं आमचं स्पष्ट मत आहे. 2005 पूर्वी जे इतर खात्यातील कर्मचारी आहेत त्या सर्वच कर्मचाऱ्यांना तुम्ही जुनी पेन्शन देता. 2005 नंतर ज्यांच्या जाहिराती आहेत, ज्यांच्या अधिसूचना आहेत आणि त्यांची नियुक्ती 2007ला झाली, त्यांची नियुक्ती 2008ला झाली, त्यांना सुद्धा तुम्ही बोलवून जुनी पेन्शन देताय. आणि जे कर्मचारी सुरुवातीला 7 ते 8 वर्ष ज्यांनी विनांबन काम केलं, ज्यांनी बिनपगारी काम केलं, अशावरती तुम्ही अन्याय करताय. 2010ला तुम्ही GR करताय की पूर्वलक्षी प्रभावाने 2005 पूर्वी जे नियुक्त आहेत त्या नियुक्त्यांचे जे कर्मचारी असतील त्यांना तुम्ही वंचित ठेवलंय. हा अन्याय आहे आणि ह्या महाराष्ट्रामध्ये हा जो फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये हा अन्याय सहन केला जाणार नाही हे सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात निघून खाजगी संस्थेचे शिक्षक आहेत की शासकीय शाळेचे पण आहेत? यामध्ये महाराष्ट्रातले खाजगी शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना याच्यामध्ये सहभागी 10 आहे. वर्षापासून भाजपची सत्ता आहे आणि भाजपच्या सत्तेमध्ये तुम्हाला पेन्शनपासून वंचित राहावं लागत आहे आणि शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने हा भाजपचा मतदाता आहे. नक्कीच. तुमच्यासोबत दुजाभाव होता तर काय सांगता तुम्ही? नक्कीच सर, याबाबतीत दुजाभाव होतोय कारण आम्हाला सापत्नाची वागणूक मिळते हे आम्हाला नक्की आहे. दरवेळेला आम्हाला आश्वासन दिलं जातं. आम्ही अजित पवार साहेबांना भेटलो, त्यांनी सांगितलं तुम्ही न्यायिक आहेत, त्यांच्या क्लिप तशा आहेत, त्याचे व्हिडिओ आहेत. आम्ही त्यांना प्रत्यक्षात भेटलो, त्यांनी सांगितलं की तुमचा जो प्रश्न आहे तो शालेय शिक्षण विभागाकडून आमच्याकडे फाईल येऊ दे आणि मी त्यावरती निर्णय घ्यायला केव्हाही तयार आहे असं तुम्ही सांगताय. आणि विधिमंडळामध्ये तुम्ही वेगळ्या प्रकारचं वक्तव्य करताय, हे बरोबर नाही आहे. तुम्ही सांगताय महाराष्ट्राची अर्थव्यवस्था देशातल्या 5 अर्थव्यवस्थेमध्ये आहे आणि शिक्षकांचा प्रश्न पेन्शन देण्यासाठी तुमच्याकडे पैसे नाहीत हे असं तुम्ही बोलताय. हे म्हणजे हे खरोखरच महाराष्ट्रासाठी हे लांछनापद आहे. जे शिक्षक बांधव 10-12 वर्ष बिनपगारी राबलेत, आज ते बांधव हमालीचं काम करतात, भाजी विकण्याचं काम करतात, रिक्षा ड्रायव्हर काम करतात. हे शोभनीय आहे का याचं फक्त उत्तर या सन्माननीय सदस्यांनी आम्हाला द्यावं एवढीच आमची या निमित्तानं अपेक्षा आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपवर याचा परिणाम होणार का आणि जर तुमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर तुम्ही भाजप विरोधात जाणार का? नक्कीच सर, हा विषय आमचा नाही आहे कारण आम्ही फक्त राजकीय विरहित आमची संघटना आहे. हे आमचं आंदोलन कुठल्याही राजकारणाने प्रेरित केलेलं नाही. आम्ही फक्त आमच्या पेन्शनसाठी, आमच्या भविष्यासाठी या ठिकाणी आम्ही एकत्रित आलो आहे. आमची एकच मागणी आहे, 2005 पूर्वी नियुक्त जे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आहेत यांना तुम्ही 1982ची जुनीच पेन्शन द्यावी या मागणीसाठी आम्ही एकत्रित आलो आहोत. सत्ता परिवर्तनाची तुम्ही ठेवाल की नाही ठेवाल? जर या सत्तेमध्ये जर नाही झालं तर सत्ता परिवर्तन करून तरी तुमच्या मागण्या पूर्ण होतील? जर नियतीप्रमाणे सत्ता बदलत असेल तर नक्कीच आम्ही त्या बदलाचं स्वागत करू. परंतु असा आमचा काही हेतू नाही आहे की भाजपाची सत्ता या महाराष्ट्र राज्यावर आहे म्हणून भाजपाची सत्ता उलथवली पाहिजे असा काय आमचा हेतू नाही आहे. परंतु आमचं एकच मत आहे
की आम्ही 2005 पूर्वी 5-5, 10-10 वर्षे विनाअनुदानित तत्वावर काम केलं, नंतर आम्हाला टप्पा अनुदान मिळालं, कोणाला मिळालं नाही. आणि 2005च्या पूर्वलक्षी कायद्यानुसार किंवा पूर्वलक्षी प्रभावाने 29 नोव्हेंबर 2010ला सरकार GR काढतं. त्याच्यानंतर भाजपा ही सत्तेवर आली. केंद्रामध्ये सुद्धा हे जुनी पेन्शन योजने लागू, जुन्या पेन्शनचं धोरण सरकारने खुलं केलं आहे की ज्या ज्या राज्याला वाटतं त्या राज्यांनी ही जुनी पेन्शन योजना लागू करावी. परंतु भाजपा सरकार गेले 10 वर्षापासून आपल्या या महाराष्ट्रात सत्तेवर आहे, तरी ते लागू करत नाही आहे. त्यांना असंही वाटतं की शिक्षक काही करत नाही आहे, पण खऱ्या अर्थाने शिक्षकाने जर ठरवलं तर ह्या देशाचे ज्या ज्या मोठ्या मोठ्या पदावरती लोक बसलेले आहे यापूर्वी, ते सर्व बरेचसे हे शिक्षकच होते. उदाहरणार्थ मनमोहन सिंग सारखे सुद्धा प्राध्यापक होते, राम नाईक सारखे प्राध्यापक होते, मोठे मोठे नेते हे पदावर होते. ऐका, कोणत्या शिक्षकाचे विद्यार्थीच आहे. आहे बरोबर आहे, पण जर शिक्षकांच्या मागण्या पूर्ण होत नाही तर शिक्षकांनी सुद्धा सत्ता परिवर्तनाचा ध्यास धरावा की नाही? आम्ही अजूनही त्यांची वाट बघत आहोत. कारण त्यांनी आम्हाला जेव्हा या सेना भाजपाची सत्ता एकत्र होती, उदाहरणार्थ एकनाथरावजी शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, त्यावेळेस त्यांनी सांगितलं विधानभवनामध्ये, विधानसभेमध्ये की हत्ती गेला आणि शेपटी राहिली, तेवढी शेपूट तुमची आम्ही देऊ. आम्ही हा आशावाद मनात ठेवून अजूनही सरकारच्या विरोधात बंड काही पुकारलेला नाही. परंतु येत्या अधिवेशनामध्ये हा प्रश्न जर आमचा नाही सोडवला तर आम्ही त्याच्यावर विचार करू आणि मग पुढचा निर्णय घेऊया. काय म्हणणं आहे तुमच्या मागण्या? 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीचे आम्ही शिक्षक लोक आहोत आणि याच म्हणजे तारखेला सर्व डिपार्टमेंटची लोक होते, परंतु त्या सर्वांना पेन्शन देण्यात आली आणि आम्हाला का नाही देण्यात आली, असं आम्ही काय केलं होतं? हा जो आहे हा आमच्यावर झालेला अन्याय आहे. कारण आमची मागणी ही रास्त आहे. आम्ही हा जो लढा आम्ही लढत आहोत, आमचं जे आंदोलन आहे हे न्यायाच्या मार्गाने आहे. कारण आमच्यावर अन्याय झालेला आहे, त्याच्यामुळे आम्ही ही जे काही आमचं आंदोलन आहे हे आंदोलन आम्हाला जुनी पेन्शन मिळाली पाहिजे. कारण आम्ही किंवा कोणताही कर्मचारी 58 वर्षानंतर रिटायर होतो किंवा 58व्या वर्षी रिटायर होतो, त्यानंतर आम्ही काय करावं? म्हातारपणामध्ये आम्ही काय करावं? म्हातारपणामध्ये काम करावं की काय करावं? कारण म्हातारपणामध्ये तर काम होऊ शकत नाही आणि आम्ही प्रामाणिक काम करतो. आम्ही शिक्षक वर्ग हा प्रामाणिक आहे. आम्ही प्रामाणिकपणे काम करतो, तर आम्हाला आमच्या कार्याचा जो मोबदला आहे तो आम्हाला पेन्शनच्या रूपामध्ये आम्हाला पाहिजे आहे. एकच मिशन, एकच मिशन. थँक्यू. की 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीचे जे लोक मरण पावलेले आहेत त्यांना पेन्शन लागू आहे. आम्ही 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीचेच आहोत. म्हणजे आम्हाला असं वाटतं की आता आम्ही मेलं पाहिजे असं शासनाला वाटतंय का? कारण की शासनाने 1 नोव्हेंबर 2005 पूर्वीचे जे मरण पावले त्यांच्या फॅमिलीना पेन्शन दिलेले आहे आणि आम्ही पूर्वीचे लागलेले आहोत, आम्ही रिटायर झालेले आहोत आणि दानादान झालेले आहोत, आम्हाला पेन्शन नाही. म्हणजे आम्ही आता मेलो की आम्हाला पेन्शन देईल शासन, असं करावं का? हे आमचा एक आक्रोश है। सक्षम भारत टीवी को अगर आपने सब्सक्राइब नहीं किया है तो अभी तुरंत आप सब्सक्राइब कर बेल आइकन को ऑन करें ताकि हम बने रहे हमेशा आपके साथ। धन्यवाद।